शेतकरी मित्रांनो, संत्रा पीक घेताना खूप शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावं लागते. परंतु योग्य व्यवस्थापन केलं, योग्य व्यवस्थापनेनुसार जर आपण खतांचं नियोजन केलं, त्या व्यतिरिक्त आपण पाण्याचं नियोजन केलं, तसेच बॅक्टेरिया, कल्चर यांसारख्या गोष्टींचं जर व्यवस्थित नियोजन केलं, तर नक्कीच आपल्याला संत्रा पिकांमध्ये यश मिळू शकतं. आणि त्याचं जिवंत एक उदाहरण सध्या आपण ज्या बागेमध्ये आहोत, त्या बागेचं एक उदाहरण आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत तायवाळे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी. आज आपण सध्या आहे वडगाव आंबली, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे. सर्वात आधी आपण सरांचा परिचय जाणून घेऊया. सर, आपलं संपूर्ण नाव? नमस्कार, मी प्रवीण डेरे, राहणार वडगाव आंबली, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. सर, हे एकंदरीत पूर्ण क्षेत्र किती आहे जिथे आपण उभे आहोत? हे टोटल क्षेत्र 2.5 एकर आहे. 2.5 एकर आहे. आणि 2.5 एकरामध्ये साधारण किती बाय कितीवर लागवड आहे आणि किती झाडं आहेत? हे 13 बाय 13 वरती 620 झाड आहे. 13 बाय 13 वरती आणि 620 झाडं हो. आहेत. आणि वय वर्ष किती आहे सर झाडांचं आपल्या? आता 3 वर्ष आणि 8 महिन्याचे टोटल झाड आहे. 3 वर्ष आणि 8 महिन्याचे झाडं हो. आहेत. बरं. तर सर, सध्या झाडाची क्वालिटी बघता, जसं आता आपण बघितलं, हे झाड मला असं वाटतं की जेव्हा मी आलो तर मला असं वाटलं की जवळपास एक 6 वर्षाच्या जवळपास झाडं असेल. त्या पद्धतीची जी क्वालिटी सध्या झाडाची मेंटेन आहे. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की जे किसान कन्सल्टन्सीचे जे गौरव सर आहेत, हो. तर त्यांच्यासोबत नेमकी तुमची भेट कशी झाली आणि त्या भेटीमागचं नेमकं कारण काय होतं हं. आणि त्यानंतर तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता सर? संत्र्याविषयी आम्हाला पहिले काही माहित नव्हतं, अच्छा पण आमचे चुलत्यांची झाड होते राजेंद्र डेरेंची. अच्छा ओके. तर ते म्हणले आपल्याकडे गौरवसर येता येते, हम्म. आपण त्यांना एकदा दाखवून पाहू. हम्म. तेव्हा अगोदर आपले थोडे पिवळे वगैरे झाड होते, हाईट बरोबर. वगैरे कमी होती. मग सरांची आपण 1-2 व्हिजिट घेतल्या. हा. त्याच्यानंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली मग आपण प्लॉटला चालू केलं. बरोबर. हा. तर सर, म्हणजे आधीच्या आणि आता प्लॉट मध्ये तुम्हाला काय असा एक फरक जाणवतोय? झाडाची ग्रोथ सगळ्यात बेस्ट झाली. हा. झाडाला काळोखीची शायनिंग असती, पानांची संख्या हा, हा. ही एकदम मेंटेन आणि क्वालिटेड आहे सध्याच्या परिस्थितीत. बरोबर. परंतु सर, या बागेमध्ये तुम्ही अजूनपर्यंत कुठलं उत्पन्न घेतलं आहे का? आंब्याचं थोडं आणि मूगचं थोडं घेतलं होतं अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी. मागच्या वर्षी हो. घेतलेलं आहे. हो. आंबिया पण घेतलेला आणि मृग पण हो. घेतलेला आहे. हो. बरं, आता जसं तुम्ही म्हणता की 3 वर्ष 8 महिन्याचे झाड आहेत, हो. तर हा बहार तुम्ही नेमका कुठल्या वर्षी घेतला, म्हणजे किती वर्षाचे झाड असताना घेतलाय? 2.5-3 वर्षाच्या कालावधीतच आम्ही अच्छा, बरं. आणि 2.5-3 वर्षाचे म्हणजे 2.25 वर्षाचे झाड असताना हो. सर साधारण किती माल या झाडांमध्ये निघाला मग तुमचा त्यावेळेस? अंदाजे 700 कॅरेट निघाल्या. बरं. आणि किती त्यावेळेस म्हणजे तुम्हाला किती पैसे झाले या पूर्ण बागेचे वगैरे? 1100-1150 रुपयाच्या रेटने आपण सरसकडे दिले होते. बरं, म्हणजे तरी साधारणतः एक 7-7.5 लाख रुपयाच्या हो. जवळपास तुम्हाला हो. हे भाग पैसा देऊन गेलाय तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो बघा, जिथे आपण उभे आहोत